नमस्कार. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत मसाला पनीर. दुधामध्ये काही खास मसाले घालून बनवणार आहोत. इतकं चविष्ट आणि फ्रेश पनीर की बाजारातलं पनीर पण विसरून जाल. एकदा ही भन्नाट ट्रिक वापरून पनीर बनवून बघा. चव आणि फ्लेवर दोन्ही जबरदस्त लागणार. चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी. सगळ्यात अगोदर मी इथे दूध गरम करायला ठेवले आहे. मी इथे 2 लिटर कच्चे दूध गरम करायला ठेवले आहे. वाटल्यास दूध गरम करून मलाई काढून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. इथे दूध मस्तपैकी उकळलं आहे. आता यात घालणार आहोत काही खास मसाले. मी इथे दुधात घालत आहे अर्धा चम्मच साबीत जिरा, अर्धा चम्मच काळ्या मिरीची पूड, 1 चम्मच घालत आहे चिली फ्लेक्स. हे घरचे मसालेच आपल्या पनीरला देणार आहेत एकदम वेगळी आणि भन्नाट चव. 2 हिरवी मिरची बारीक तुकडे करून घालत आहे आणि घालायची आहे थोडीशी फ्रेश कोथिंबीर. हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातल्याने पनीरमध्ये खूप छान फ्लेवर येतो. चवीनुसार यामध्ये थोडं काळं मीठ घालायचं आहे. मी इथे 1 लहान छोटा चम्मच काळं मीठ घातलं आहे. पनीरमध्ये मसाल्याचे फ्लेवर्स येण्यासाठी मसाल्याला दुधामध्ये छानपैकी उकळून घ्यायचं आहे. दूध उकळून झालं की याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच निंबू सत्व. तुम्ही इथे निंबाचा रस सुद्धा घालू शकता. निंबू सत्व घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी इथे दूध फाटलं आहे. घरी पण एकदम सॉफ्ट पनीर तुम्ही बनवू शकता. मी इथे एक कॉटनचा कपडा घेतला आहे. त्याला चाळणीवर असं ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आता हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. कॉटनच्या कपड्यावर काढल्याने याच्यामधून पाणी वेगळं होऊन जाते आणि आता याच्यावर थंड पाणी घालायचं आहे. थंड पाणी घातल्याने निंबू सत्वाचा आंबटपणा कमी होतो आणि आता याला असं कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने दाबून दाबून याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. मी याला छानपैकी दाबून दाबून पूर्ण पाणी काढून घेतलं आहे. मी इथे असा होलवाला बॉक्स घेतला आहे. तुम्ही इथे चाळणी सुद्धा घेऊ शकता. आता पनीर घातलेलं कापड बॉक्समध्ये ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे पनीरला चमच्यानी डब्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे. मी इथे बॉक्समध्ये छानपैकी पनीरला पसरवून घेतलं आहे. आता याच्यावर असं चारी बाजूंनी कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कपड्याच्या वर एक खाली बॉक्स ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये वजन ठेवायचं आहे. वजन ठेवल्याने पनीर छानपैकी सेट होते. याला अर्धा घंटा असं सोडून द्यायचं आहे. इथे लक्ष द्या, पनीरला सेट होण्यासाठी फक्त अर्धा घंटाच ठेवायचा आहे. जास्त वेळ ठेवलं तर पनीर थोडी हार्ड बनते. आता पनीरला कपड्यामधून काढून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथं माझा पनीर छानपैकी सेट झाला आहे. एकदम मऊ, फ्रेश आणि परफेक्ट भरपूर फ्लेवर्सवाला कलरफुल घरचा पनीर तयार आहे. अशा प्रकारे घरी पनीर तयार करून तुम्ही याच्यापासून सँडविच, पराठे किंवा पनीर मसाला किंवा पनीर भुर्जी भी बनवू शकता किंवा थोडं हलकं फ्राय करून मसाले टाकून भी असंही खाऊ शकता. खूप छान टेस्ट येते. आता पनीरला आवडीनुसार साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपलं मसालेदार घरगुती पनीर एकदम तयार झालं आहे. खूपच सॉफ्ट, फ्रेश आणि मसाल्याचा भन्नाट फ्लेवर असलेलं हे पनीर एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशी रेसिपी तुम्ही आधी कधी पाहिली होती का? आणि सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या बाकी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.